सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं डेप्रिसिएशन जे आहे कॅल्क्युलेट करून घेतलंय. देन प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. 2 इफेक्ट पडणार आहेत. फर्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला एक इफेक्ट पडेल बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड देन सेकंड जो आहे प्रॉफिट अँड लॉसला इफेक्ट पडणार आहे. सो दिस इज द वर्किंग. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑलमोस्ट सगळ्या तिघांचे कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत सेम आहेत. 30,000, 30,000, 30,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% ऑन 30,000. सो तिघांनाही 10% इथे इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ए साठी फर्स्ट इथे कॅल्क्युलेट केलंय 10% ऑन 30,000 दॅट इज 3,000. बी साठी 10% ऑन 30,000 3,000 अँड सी साठी सेम. सी ए जो पार्टनर आहे ही रिटायर्स ऑन 1 ऑक्टोबर. जो ए आहे हा रिटायर झालेला आहे 1 ऑक्टोबरला. सो सी इन द वर्किंग. जर तो 1 ऑक्टोबरला रिटायर झालेला आहे तर इथे त्याचा जो इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे हा फक्त बिफोर रिटायरमेंट रिटायरमेंटच्या आधीचा जो टाइम पिरियड आहे एप्रिल टू सप्टेंबर तेवढाच फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आपल्याला इथे जे त्याचे बिफोर रिटायरमेंटसाठीचे फक्त 1,500 जे आहेत ही एवढी अमाउंट आपल्या इंटरेस्ट ऑन कॅपिटल रेकॉर्ड करायची आहे. बिकॉज आता इथे जो इंटरेस्ट आहे हा इक्वली डिव्हाइड करायचा बिफोर अँड आफ्टर. बिफोर रिटायरमेंट अँड आफ्टर रिटायरमेंटसाठी 6 मंथचा टाइम पिरियड आहे. सो 1:1 इक्वली डिव्हाइड करायचं आहे. सी आता जो ए आहे हा फक्त बिफोर रिटायरमेंट टाइम पिरियड मध्ये होता. तो फक्त एप्रिल टू सप्टेंबर पर्यंत होता. सो 1,500 फक्त रेकॉर्ड करायचे. आफ्टर साठी त्याच्या कॉलम मध्ये काहीच अमाऊंट येणार नाहीये. बिकॉज तो जो आहे हा ऑक्टोबरला 1 ऑक्टोबरला रिटायर झालेला आहे. दॅट्स वाय ए च्या कॉलम मध्ये फक्त 1,500 इंटरेस्ट ऑन कॅपिटल येईल. देन बी च्या कॉलम मध्ये 3,000 अमाऊंट येईल आणि सी च्या कॉलम मध्ये 3,000 अमाऊंट येईल. आता हे जे इथलं कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साठी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंडर आपण बिफोर अँड आफ्टर असे 2 कॉलम प्रिपेअर केलेत. सो तिथे ए च्या कॉलम ए साठी फक्त 1,000 रेकॉर्ड होतील. बी साठी 1,500 1,500 अँड सी साठी 1,500 अँड 1,500 असे रेकॉर्ड केले जातील. फर्स्ट वी विल रेकॉर्ड दिस अमाउंट्स. फर्स्ट आपण या अमाउंट्स आहेत त्या रेकॉर्ड करून घेऊया. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ए साठी 1,500. ए साठी फक्त 1,500 येतील. बिकॉज तो फर्स्ट 6 मंथ्स फक्त होता. एप्रिल टू सप्टेंबर फक्त होता. दॅट्स वाय जे आपण 10% कॅल्क्युलेट केले होते 30,000 वरचे दॅट इज 3,000. त्या 3,000 मध्ये बिफोरच्या पिरियडसाठी जेवढी अमाऊंट आहे तेवढीच फक्त त्याला मिळणार आहे. देन 3,000 3,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण रेकॉर्ड केलंय. सेकंड आपण प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करणार आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ए बी अँड सी 2 कॉलम्स आहेत. ए ला फक्त एप्रिल टू सप्टेंबर बिफोर रिटायरमेंट च्या कॉलम मध्ये अमाऊंट रेकॉर्ड केली जाणार आहे 1,500. देन व्हॉट अबाउट बी अँड सी. बी अँड सी जे आहेत यांना 3,000 अमाऊंट जाणार आहे. बट ती 3,000 अमाऊंट इक्वली डिवाइड करून जाणार आहे. सो 1,500 हिअर 1,500. सो त्याची टोटल जी आहे 3,000 झालेली आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सी गुडविल
गुडविल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय. गुडविल ऑफ 90,000 वॉज ब्रॉट इंटू बुक्स ऑफ अकाउंट्स. आता हे जे गुडविल आहे, गुडविल ह्या बिझनेसचं गुडविल आहे, ह्या तिघांचंही गुडविल आहे. इथे कोणाचं एकाचं गुडविल नाहीये. ॲडमिशनच्या प्रॉब्लेममध्ये जो न्यू पार्टनर असायचा, तर त्याचं गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करून द्यायचो ओल्ड पार्टनर्सना. रिटायरमेंटचा हा प्रॉब्लेम आहे. रिटायरमेंटमध्ये काय आहे, तर ऑलरेडी हे तिन्ही पार्टनर्स बिझनेसमध्ये एक्झिस्टिंग आहेत. त्या तिघांचा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसचं जे रेप्युटेशन आहे, गुडविल जे आहे, हे 90,000 आहे. सो याचे गुडविलचे 2 इफेक्ट पडणार आहेत. फर्स्ट, हे जे गुडविलची अमाउंट दिसते 90,000 ही तिन्ही पार्टनर्सना इक्वल रेशोमध्ये आपण डिस्ट्रिब्यूट करणार आहोत. बिकॉज इथे काहीच रेशो दिलेला नाहीये. गुडविल जे आहे ते आपण तिघांना डिस्ट्रिब्यूट करून देणार आहोत. अँड देन त्याचा जो सेकंड इफेक्ट आहे, गुडविलचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटला पडणार आहे. बॅलन्स शीट ॲसेटला आपण गुडविल रेकॉर्ड करणार आहोत. फर्स्ट आपण पार्टनर्सना डिस्ट्रिब्यूट करूया गुडविल. गुडविल 90,000 तिन्ही पार्टनर्सना इक्वली डिस्ट्रिब्यूट करायचंय. सो 30,000, 30,000, 30,000 अमाउंट येणार आहे. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला पडणार आहे. 90,000 ऑलमोस्ट आपल्या सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या झाल्यात. एक्सेप्ट सी, दॅट इज सी जी ॲडजस्टमेंट आहे, बॅलन्स इन एज अकाउंट आफ्टर मेकिंग ऑल द ॲडजस्टमेंट. आता ही ॲडजस्टमेंट जी आहे ही आपल्याला कधी कंप्लीट करता येईल, जेव्हा आपण अकाउंट जे आहेत सगळे क्लोज करत घेतोय तेव्हा. ते आपण एक-एक अकाउंट बघूया. आपण एक-एक अकाउंट जे आहेत ते क्लोज करत घेऊया. ट्रेडिंग अकाउंट, ऑलमोस्ट ट्रेडिंग अकाउंटचे सगळे इफेक्ट देऊन झालेले आहेत. आपण ट्रेडिंग अकाउंट जे आहे हे क्लोज करणार आहोत. टोटल घेते मी आउटर कॉलमची. टोटल इज 3,33,600. आता ही जी क्रेडिट साइडची इथे टोटल दिसते, क्रेडिट साइडच्या या टोटलमधून डेबिट साइडचे जे आयटम्स आहेत हे मी लेस करणार आहे. देन वी विल गेट द ग्रॉस प्रॉफिट. सो इथे टोटल जे आहे 3,33,600. So our gross profit is 1,51,100. This is our gross profit, 1,51,100. आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ग्रॉस प्रॉफिट आता एप्रिल टू सप्टेंबर अँड ऑक्टोबर टू मार्च. बिफोर अँड आफ्टर रिटायरमेंट दोन्ही कॉलममध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. जो ग्रॉस प्रॉफिट आहे 1,51,100 इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल दोन्ही कॉलम्समध्ये. सो 75,550, 75,550. सी, आता जो आपला रिटायरमेंटचा हा प्रॉब्लेम आहे, तर या रिटायरमेंटच्या प्रॉब्लेममध्ये फर्स्ट आपण जो बिफोर रिटायरमेंट चा कॉलम आहे, हा आपण क्लोज करत घेणार आहोत. बिकॉज आपल्याला सगळ्या ॲडजस्टमेंट्स कंप्लीट झाल्यानंतर एचा जो बॅलन्स आहे, हा आपल्याला एचा बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट आपण जे बिफोर रिटायरमेंटचे जे कॉलम्स आहेत, हे आपण क्लोज करत घेऊया. जो मी टोटल घेते. सो इथे टोटल आहे बिफोरची टोटल आहे 78,900. इथे
फर्स्ट मी इथला बिफोर रिटायरमेंट हा कॉलम जो आहे हा क्लोज केलेला आहे क्रेडिट साईडचा. सो टोटल इज 78,900. 78,900 मधून डेबिट साइड जी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची, त्या डेबिट साइडचा जो बिफोर रिटायरमेंटचा जो कॉलम आहे, तो आपल्याला क्लोज करायचा आहे. तर मी टोटल घेते इथे 78,900. त्यातून हे जे डेबिट साइडचे जे आयटम्स आहेत, हे लेस करायचे आहेत. देन वी गेट अवर नेट प्रॉफिट. सो इथे मला नेट प्रॉफिट जो आहे हा मिळणार आहे. सी जेव्हा 78,900 मधून हे मी सगळे डेबिट साइडचे जे आयटम्स आहेत हे लेस करते. दॅट इज 13,500, 8,250 अँड ऑल दीज आयटम्स. हे सगळे जेव्हा लेस करते, तेव्हा इथे जो नेट प्रॉफिट मिळतोय, हा आहे 45,975. हा इथे मला प्रॉफिट मिळालेला आहे. 45,975. हा जो प्रॉफिट इथे मला मिळालेला आहे, हा मी तिन्ही पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करणार आहे इक्वली, बिकॉज इथे त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो इथे दिलेला नाहीये. दॅट्स वाय जेव्हा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल, तेव्हा जो प्रॉफिट आहे हा इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो इथे जो प्रॉफिट आहे 45,975, हा मी तिन्ही पार्टनर्सना इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहे, A, B and C. So 15,325. 15,325 and 15,325. 45,975 जे आहेत, हा नेट प्रॉफिट आहे. हा नेट प्रॉफिट कसा फाइंड आउट केलाय? तर इथे जे टोटल आहे 78,900, 78,900 मधून जे डेबिट साइडचे इथे जे आयटम्स दिसतायत, हे सगळ्या अमाउंट्स मी लेस केल्यात. अँड देन जो इथे प्रॉफिट आलेला आहे मला 45,975, तो ह्या मी तिन्ही पार्टनर्समध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. So 15,325, 15,325, 15,325. आता याचं जे सेकंड पोस्टिंग आहे, हे कॅपिटल अकाउंटला होणार आहे. कॅपिटल अकाउंटला आपला जो नेट प्रॉफिट आहे, रेकॉर्ड करायचा आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिफोर रिटायरमेंट. बिफोर रिटायरमेंटचा आपण प्रॉफिट जो आहे हा कॅल्क्युलेट केला, नेट प्रॉफिट जो आहे हा कॅल्क्युलेट केलाय. सो त्याचं रेकॉर्डिंग इथे होणार आहे 15,325. सी आता आफ्टर जो प्रॉफिट अँड लॉस आफ्टर रिटायरमेंटचा जो प्रॉफिट असणार आहे, आफ्टर रिटायरमेंटमध्ये एला काहीच प्रॉफिट मिळणार नाही. बिकॉज रिटायरमेंट त्याची झालेली आहे. सो बिफोर रिटायरमेंट पर्यंतचा जेवढा प्रॉफिट शेअर असेल, तो फक्त एला मिळणार आहे. आफ्टर रिटायरमेंटमध्ये एला काहीच मिळणार नाहीये. आता आपल्याला काय करायचंय, तर एचं जे अकाउंट आहे, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जे एचा जो कॉलम आहे, हा आपण एचा कॉलम आधी कंप्लीट करून घ्यायचा आहे. बिकॉज त्याचा जो बॅलन्स आहे, जो बॅलन्स येणार आहे क्लोजिंग बॅलन्स, तो आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. दॅट्स वाय आपण एचा जो कॉलम आहे हा कंप्लीट करून घेऊया. सो मी टोटल घेते ए कॉलमची. and the total is 76,825. सो इथे फर्स्ट एच्या कॉलमची टोटल घेतलेली आहे 76,825. 76,825
आता या टोटल मधून त्याचे जे ड्रॉइंग्स आहेत चे ते लेस करायचे आहेत अँड जो रिमेनिंग बॅलन्स असेल, जो त्याचा बॅलन्स येणार आहे, हा एज लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. इथे बॅलन्स जो कॅरीड डाउन आहे, इथे या कॉलममध्ये इथे काही येणार नाहीये. तर त्याचा जो बॅलन्स उरणार आहे, हा बॅलन्स जो आहे, हा लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. सो 76,825 त्यातून ड्रॉइंग्स जे आहेत हे लेस करायचे आहेत. सो रिमेनिंग बॅलन्स इज 64,825 हा लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेला आहे. सी ही जी ऍडजस्टमेंट होती, balance in A's account after making all adjustment was to be transferred to his loan account carrying investment 16%. आता यातली आपली हाफ जी ऍडजस्टमेंट आहे ही कंप्लीट झाली आहे. आपण एचं जे अकाउंट आहे हे क्लोज केलेलं आहे आफ्टर मेकिंग ऑल द ऍडजस्टमेंट अँड जो बॅलन्स येतोय हा आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर केलाय. आता आपल्याला त्यात इंटरेस्ट जो आहे लोन अकाउंटचा तो कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट आपण जे इथे लोन लोन अकाउंट त्याचं जे इथे त्याचा बॅलन्स जो आपल्याला मिळालेला आहे, त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे हा बॅलन्स शीटला पडणार आहे. सो बॅलन्स शीटला एज लोन अकाउंट एचं जे लोन अकाउंट आहे बॅलन्स शीटला डायरेक्टली आउटर कॉलम आहे. हा जो इनर कॉलम आहे हा जस्ट ऍडजस्टमेंट करण्यासाठी आहे. तर बाकी काही त्याचा अर्थ नाहीये. हा फक्त इथे ऍडजस्टमेंट जे आहेत ऍडलेस करण्यासाठी त्यासाठी इथे कॉलम केलेले आहे. आणि आउटर कॉलम जे आहे त्याचे आपल्याला टोटल घ्यायचे सी लोन जे आहे एज लोन अकाउंट तिथे आपण त्याचं लोन जे आहे रेकॉर्ड करणार आहोत. एज लोन अकाउंट 64,825 64,825 ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आता इथे हे जे लोन अकाउंट आहे ह्याच्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि तो इंटरेस्ट जो आहे हा 16% इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सी इथे दिलेलं आहे 16% इंटरेस्ट जो आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा किती मंथसाठी कॅल्क्युलेट करायचा तर 6 मंथसाठी कॅल्क्युलेट करायचा आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे बिकॉज जो ए आहे हा ऑक्टोबरला रिटायर झालेला आहे. सो त्याचा जो लोनवरचा जो आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे हा 6 महिन्यांसाठी असणार आहे. सो आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचंय. इंटरेस्ट ऑन एज लोन 16% interest on 64,825 for 6 months. So 64,825 into 16 upon 100 into 6 upon 12 आपला इथे इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करून मिळणार आहे आपल्याला 5,186 5,186 दिस इज द इंटरेस्ट ऑन एज लोन. हा इंटरेस्ट आहे एज लोन वरचा. हा आपण कसा कॅल्क्युलेट केला तर 16% इंटरेस्ट फॉर 6 मंथ्स. सो 5,186 याचं रेकॉर्डिंग जे आहे हे इथे बॅलन्स शीटला होणार आहे. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 5,186 आणि त्याची जी टोटल आहे ही आउटर कॉलमला येणार आहे. 70,011 त्याची जी टोटल आहे ती आउटर कॉलमला घेतली आहे 70,011. आता जो आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे इंटरेस्ट ऑन एज लोन अकाउंट हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा इथे रेकॉर्ड करायचा आहे. सी दिस इज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण जो एज लोन वरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे ह्याचं रेकॉर्डिंग होणार आहे टू इंटरेस्ट ऑन एज लोन ऑक्टोबर टू मार्च बिकॉज तो ऑक्टोबरला रिटायर झालेला आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट त्याचा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो तो जो इंटरेस्ट आहे हा
आफ्टर रिटायरमेंटच्या कॉलम मध्ये रेकॉर्ड होणार आहे इंटरेस्ट ऑन एज लोन. सो 5186. आता आपल्याला काय करायचंय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो आफ्टर रिटायरमेंटचा कॉलम जो आहे हा आपल्याला क्लोज करायचा आहे. सो आय एम टेकिंग द टोटल ऑफ आफ्टर रिटायरमेंट कॉलम. मी आफ्टर रिटायरमेंट कॉलमची टोटल घेते. टोटल आहे 78,900. आफ्टर रिटायरमेंट कॉलमची मी टोटल घेतली आहे. ती आता हे 45,975 मी इथे का रेकॉर्ड इथे का दिलेत तर हा जो डिफरन्स आहे हा कळण्यासाठी आणि हा जो प्रॉफिट आहे हा मी इक्वली इथे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. सो इथे आफ्टर रिटायरमेंट कॉलमची टोटल घेतली आहे 78,900. त्यातून इथे जो डेबिट साइडचा आफ्टर रिटायरमेंट कॉलम आहे त्यातल्या ज्या अमाउंट्स आहेत ह्या सगळ्या लेस करायच्या आहेत आणि जो डिफरन्स येणार आहे, जो नेट प्रॉफिट येणार आहे, हा दोन पार्टनर्सना बी अँड सी या दोघांनाच फक्त ट्रान्सफर करायचा आहे बिकॉज ए जो आहे तो रिटायर झालेला आहे. सो आता ए ला इथे काहीच प्रॉफिटचा शेअर दिला जाणार नाहीये. इथे फक्त बी अँड सी या दोघांमध्ये जो प्रॉफिट आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. इक्वली का डिस्ट्रीब्यूट होतोय बिकॉज इथे काही प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाहीये. सी 78,900 त्यातून जे डेबिट साइडचे इथे अमाउंट्स आहेत ह्या लेस करून झाल्यावर जो नेट प्रॉफिट येतोय तो नेट प्रॉफिट आहे 42,039. 42,039 दिस इज नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट आहे. आता हा जो नेट प्रॉफिट इथे दिसतोय हा नेट प्रॉफिट बी अँड सी या दोघांनाच फक्त आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे बिकॉज ए जो आहे हा रिटायर झालेला आहे. 42,039 रुपीज नेट प्रॉफिट झालेला आहे. सो आपण इक्वली डिवाइड करणार आहोत, इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. बी साठी 21,000 21,090 21,019 and 21,020. बी अँड सी. एच्या कॉलम मध्ये काहीच नाही येणार बिकॉज ए रिटायर झालेला आहे. सो आपला हा जो नेट प्रॉफिट आहे 42,039 42,039 हा नेट प्रॉफिट जो आहे हा बी अँड सी दोघांनाही इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता जो प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे ह्याचं जे रेकॉर्डिंग आहे सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटला जाणार आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आफ्टर रिटायरमेंट. आफ्टर रिटायरमेंटचा जो प्रॉफिट आहे हा बी अँड सी च्या कॉलम मध्ये जाणार आहे. 21,019 21,020 रुपीज. एच्या कॉलम मध्ये काहीच नाही येणार. आता आपल्याला बी अँड सी चे जे अकाउंट आहेत हे आपल्याला क्लोज करून घ्यायचे. सो आय एम टेकिंग द टोटल ऑफ बी. बी ची टोटल आलेली आहे 99,344. 99,344 मधून जे ड्रॉइंग्स आहेत हे लेस करायचे आहेत. देन आपल्याला जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे हा मिळणार आहे. So our carried down balance is
Carried down balance is 87,344. Then C चा जो कॉलम आहे त्याची टोटल घ्यायची आहे. 99,345. 99,345 मधून हे जे ड्रॉइंग्स दिसत आहेत 12,000 हे लेस करायचे. देन आपला जो क्लोजिंग बॅलन्स आहे हा इथे मिळणार आहे. So the closing balance is 87,345. इथे आपले तिन्ही जे अकाउंट्स आहेत ते क्लोज करून झालेले आहेत. सो आपण कॅपिटल अकाउंटचे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत दॅट मीन्स कॅपिटल अकाउंट ऑफ बी अँड सी हे आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार आहोत. कॅपिटल अकाउंटचे हे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. कॅपिटल बी अँड सी 87,344 and C 87,345. त्यांची जी टोटल आहे ती आउटर कॉलमला घ्यायची. 1,74,689. कॅपिटल बॅलन्सेस जे होते ते आपण रेकॉर्ड इथे केलेत. क्लोजिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करून झालेत. आणि टोटल जी आहे ती आउटर कॉलमला आपण घेतलेली आहे. सो आता आपण जे बॅलन्स शीट आहे ही टॅली करायला घेऊया. ॲसेटची टोटल घ्यायची आहे. ॲसेटची टोटल आली आहे 3,69,900. लायबिलिटीची आपल्याला टोटल घ्यायची आहे. लायबिलिटी साईडची टोटल घेऊया. 3,69,900. इथे जे बॅलन्स शीट आहे ही आपली टॅली झालेली आहे आणि जो प्रॉब्लेम आहे हा इथे संपलेला आहे.